नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउंसलर, लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट। आज आपण बोलूया नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे। आज 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि या 2024 मध्ये आपण काय कमावलं आणि काय गमावलं यावर आपण एक छोटासा, त्याला आपण सिंहावलोकन म्हणू शकतो किंवा आपण त्याला समरी म्हणू शकतो। आपल्याला 2024 मध्ये जायचं आहे। एका नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्याला आपले नवीन विचार घेऊन जायचे आहे। ते नवीन विचार म्हणजे काय? तर बरेचदा काय होतं ना की गोष्टी त्याच असतात, पण त्या आपण वेगळ्या स्वरूपात त्याला एक्सेप्ट करतो किंवा त्याची सुरुवात करतो आणि आपण म्हणतो की नवीन वर्षात मला हे नवीन काहीतरी करायचं आहे। तर त्यासाठी आपण नवीन विचार आपले नवीन वर्षात सुरू करणार आहोत। पण हे नवीन विचार सुरू करताना आजचा जो 2024 चा डिसेंबर महिना आहे, त्या डिसेंबर महिन्यातला शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर। या 2024 च्या डिसेंबर या शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या तारखेला 31 तारखेला आपण विचार करणार आहोत। आपण या वर्षभराचा विचार करायला हवा, कारण डिसेंबर महिना आपल्याला आपला आयना दाखवतो। म्हणजेच आपल्याला आपण या 2024 मध्ये काय केलं याचा आरसा आपल्या समोर दाखवला जातो। या 31 डिसेंबरला आपण भूतकाळात जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला कळतं की बापरे, या गोष्टी खूप छान झाल्यात, या गोष्टी वाईट झाल्यात किंवा या गोष्टी माझ्या राहून गेल्यात। आणि आपल्याला आपला आरसा बघणं फार गरजेचं आहे, कारण जर आपण आपला आरसा बघितला नाही तर आपल्याला कसं कळणार की आपल्या कुठल्या गोष्टी राहून गेल्या आहेत, कुठल्या गोष्टीत आपण कमी पडलोय। कारण आपल्याला नवीन सुरुवात जर करायची असेल तर आपल्यामधील कुठल्या गोष्टी कमी आहे, आपल्यामध्ये कुठल्या गोष्टी कमी आहे, आपल्या हातून कुठल्या गोष्टी राहून गेलेल्या आहे, या गोष्टींची पूर्तता आपल्याला नवीन येणाऱ्या वर्षात करायची आहे। त्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी राहिल्या आहेत, कुठे काय चूक झालेली आहे आणि आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर महिना आपल्याला आपला संपूर्ण आरसा दाखवतो। हा आरसा बघितल्यावरच आपण आपल्या नवीन वर्षात सुरुवात करतोय। नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक आनंद असतो आणि प्रत्येकाचे काहीतरी प्लॅनिंग ठरलेले असतात की मी या वर्षात हे करणार, मी या वर्षात ते करणार। काही लोकांचं मत असंही असतं की वर्ष हे नवीन नसतं, गोष्टी या नवीन नसतात, फक्त काय आकडेवारी ही नवीन असते। तर आपल्याला नवीन वर्षात काय करायचं आहे, तर आपल्या डोक्यामध्ये किंवा आपण जे आपला आरसा बघितलेला आहे की कुठल्या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या, कुठल्या गोष्टी निगेटिव्ह झाल्या, त्याचा संदर्भ राखून आपल्याला आपल्या नवीन वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे। पण ते प्लॅनिंग करताना आपल्याला पॉझिटिव्हली प्लॅनिंग करायचं आहे। कारण म्हणतात ना की स्वीकारण्याची हिंमत असेल आणि करण्याची इच्छा असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो। तुम्ही स्वीकार करा की आपल्या या गोष्टी राहून गेल्या, या गोष्टी चुकलेल्या आहेत, त्या गोष्टी एक्सेप्ट करून जर तुम्ही येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण करत असाल तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि यश नक्कीच देईल, याची खात्री बाळगा। बरेच जण कळवतात, प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅनिंग असतो। एखादा अल्कोहोल घेत असेल, तो म्हणतो की नाही मी दारू सोडणार नेक्स्ट इयर पासून, किंवा एखादा स्टुडंट असतो, तो म्हणतो की मला स्टडी करायचं आहे, मला खूप स्टडी करायचं आहे, आतापर्यंत मी नाही केला पण मी करणार। काहींचं म्हणणं आहे की मी मुलांवर खूप रागवते, खूप चिडचिड करते, पण आत्ता मी तसं नाही करणार। पण हे सगळं आपण फक्त 31 आणि 1 जानेवारीला डिसाईड करून चालणार का? तर नाही। आपल्याला हे 31 आणि 1 जानेवारीला
डिसाईड करून नाही चालणार, तर त्यावर अंमलबजावणी करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मग ही अंमलबजावणी करायची की अंमलबजावणी करायची आहे, मी हे सगळं डिसाईड केलेलं आहे आणि मला याच्यावर अंमलबजावणी करायची आहे, म्हणजे आपलं प्लॅनिंग झालं का? नाही. तर आपल्याला बेबी स्टेप्स घ्यावं लागतील. बेबी स्टेप्सनुसार आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करावं लागेल की आपल्याला कसं कसं हे मॅनेज करायचं आहे. जर आपल्याला म्हणायचं आहे की आपल्याला अल्कोहोल सोडायचं आहे, अल्कोहोल म्हटल्या एक दिवसात सुटणार आहे का? जर आई असाल आणि आईने म्हटलं की नाही, मी मुलांवर मुळीच रागवणार नाही, त्यांना खूप प्रेमाने समजावून सांगणार, ह्या गोष्टी एका दिवसात होणाऱ्या आहेत का? त्यासाठी प्लॅनिंगची गरज आहे आणि ते प्लॅनिंग आपल्याला जानेवारी महिन्यात करायला सांगतो. कारण जानेवारी महिना हा सपनों का महिना आहे. आपण एका शब्दात जर बोलायचं, एका वाक्यात जर बोलायचं म्हटलं तर डिसेंबर हा आपल्याला आयना दाखवतो, तर जानेवारी आपल्याला सपना दाखवतो. तर या सपनांना पूर्तता करायची असेल, या सपनांची पूर्तता करायची असेल तर आपल्याला काही गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर त्यातले आपण 5 नियोजन बघणार आहोत. तर पहिले काय? तर पहिले आपल्याला आपलं पर्सनल टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहे, त्यातल्या प्रायोरिटीवर कुठल्या गोष्टी आहे, त्यात आपलं रुटीन लाईफ असतं की आपलं सकाळी उठण्यापासूनचं जे रुटीन लाईफ असतं, आंघोळ असतं, स्टडी असतो किंवा आपण ऑफिसला जात असते तर आपलं ऑफिस असतो, रिलेटिव्स आहे एक्सेट्रा, त्यांना भेटायचं असतं, फॅमिलीला वेळ द्यायचा असतो, एक्सरसाइज असते, मेडिटेशन असतं, या सगळ्या गोष्टी आहेत. तर याचं आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे की आपल्याला कधी कुठली गोष्ट आणि त्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे. जर आपल्याकडे टाईम मॅनेजमेंट नसेल तर आपण जे काही स्वप्न बघितलेलं आहे नवीन वर्षात करण्याचं, जे ध्येय ठरवलेलं आहे नवीन वर्षात करण्याचं, ते आपलं पूर्ण होण्यास खूप अडथळे येतील. आणि जर ते अडथळे येऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला आपल्याजवळ जो असलेला वेळ आहे त्याचं टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. कारण काय आहे की एकदा वेळ गेली तर ती पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे आपल्याला टाईम मॅनेजमेंट हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. दुसरं आहे की आपल्याला फॅमिली लाईफला, जे काही आपलं फॅमिली लाईफ आहे त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात की फॅमिली इज इम्पॉर्टंट, पण मी त्याहीपेक्षा समोर जाऊन म्हणेल की फॅमिली इज नॉट ओनली इम्पॉर्टंट, फॅमिली इज एव्हरीथिंग. बिकॉज जर तुमच्याकडे फॅमिली नसेल तर तुम्ही शून्य आहात. कारण फॅमिली हा तुमचा सपोर्ट आहे. ती फॅमिली तुम्हाला कुठलीही गोष्ट करण्यासाठी सपोर्ट करते, एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रोव्हाइड करते. त्यामुळे फॅमिली इज नॉट ओनली द इम्पॉर्टंट, फॅमिली इज एव्हरीथिंग हे लक्षात घ्या आणि कामाच्या व्यापात फॅमिलीकडे दुर्लक्ष करू नका. आपले आई वडील असतील, आपले भावंड असतील, आपली बायको असेल, आपले मुलं असेल, त्यांच्याकडे या आपल्या फॅमिलीकडे वेळ द्या. त्यानंतर आहे आपले रिलेटिव्स. कारण आपण बघितलं आहे की रिलेशन्स आत्ता खूप संपत चाललेले आहेत. पण जर रिलेटिव्स नसतील तर आपण जगू शकत नाही. रिलेटिव्स सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. रिलेटिव्स म्हणजे काही आपले सख्खे दूरचे असं मला म्हणायचं आहे. रिलेटिव्स म्हणजे आपले शेजारी झाले, आपले फ्रेंड्स झाले, रक्ताची नाती तर आहेतच, पण आपले शेजारी, आपलं फ्रेंड सर्कल, या रिलेटिव्सला जपणे, त्यांच्या सुखदुःखांमध्ये सामील होणे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर आपण त्यांच्या सुखदुःखांमध्ये सामील झालो, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला तरच आपलं नातं हे समोर टिकू शकतं. त्यानंतर ज्या महिन्यात नवीन वर्षात आपण इतक्या आनंदाने सुरुवात केली आहे, जे एक नवीन स्वप्न घेऊन सुरुवात केलेली आहे, त्या स्वप्नांवर आपल्याला काम करायचं आहे. नुसतं स्वप्न बघून चालणार नाही, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. खूप मेहनत करावी लागेल. कारण बरेचदा थोडीशी मेहनत केली तर आपल्याला फळ नाही मिळत. आपल्याला कडी मेहनत,
आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. कारण ते परिश्रम आपण जे काही कठोर करतोय ते योग्य दिशेने होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला परिश्रम करताना हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपले परिश्रम योग्य दिशेने होतोय की नाही, की आपण परिश्रम करतोच आहे आणि आपल्याला फळ मिळत नाही. कारण तर आपले परिश्रमच हे चुकीच्या दिशेने होत आहे हे सुद्धा आपल्याला अॅनलाइज करणं गरजेचं आहे. बरेचदा असंही होतं की आपली स्वप्न मोठी असतात, त्यांना पूर्तता मिळण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागू शकतो, तेव्हा संयम ठेवणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपलं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होईल असा पॉझिटिव्ह माइंडने आपण काम करा, तरच आपलं स्वप्न पूर्ण होईल. आणि संयम ठेवा. लास्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं माइंडसेट हे नेहमी पॉझिटिव्ह असावं. कारण जर आपण आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवलं, आपलं माइंड पॉझिटिव्ह ठेवलं, आपले थॉट्स पॉझिटिव्ह ठेवले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण जर आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार असेल तर कुठली शक्य होणारी गोष्ट सुद्धा अशक्य होते. तेव्हा आपलं माइंड, आपलं मन हे शांत ठेवा, कूल ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा. चांगलं होत आहे तर चांगलंच छान आहे आणि चांगलं होत नाहीये तर त्यातही छान आहे असा विचार करा, तर तुमचं माइंड कूल राहील. कुणी रागावलं, चिडलं तरी शांत राहा. जाणून घ्या की परिस्थिती काय आहे, कशामुळे ती व्यक्ती तशी रिॲक्ट होत आहे. थोडेफार रुसवे फुगवे चालतातच, कारण हा समाज आहे आणि आपण या समाजातील एक घटक आहोत. त्यामुळं आपल्याला समाजाशी कोपअप करता येणं खूप गरजेचं आहे, समायोजन करणं गरजेचं आहे. आणि आपलं माइंड आपण शांत ठेवलं, नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं. मी आत्ताच बोलली की जेव्हा चांगली गोष्ट होते ती तर चांगली होतेच, पण नाही चांगली होत असेल त्यातही चांगलं होत आहे असं जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंड ठेवलं तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही चांगलीच होणार, यात काही शंका नाही. कारण या नवीन वर्षात आपण एक आणखी संकल्प करूया, तो म्हणजे की आपली मेंटल हेल्थ. आपण आपल्या फिजिकल हेल्थविषयी खूप जागृत असतो. आपण हे खायला पाहिजे, आपण ते खायला पाहिजे आणि कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याने कॅल्शियम कमी होतो. कॅल्शियम वाढवण्यासाठी काय पदार्थ खायचे, हे खायचे, ते खायचे. आपण रुटीन चेकअप करतो, पण आपण आपल्या मानसिक आरोग्याची, आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेत नाही. पण ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आपल्या मेंटल हेल्थची काळजी घ्या ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि येणाऱ्या या नवीन 2025 वर्षामध्ये तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि या इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.